अतिशय अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला निसर्गाच्या माध्यमातून तयार झालेली पाहायला मिळते। सभागृहामध्ये काही गोष्टी या ठिकाणी विरोधी पक्षांनी उपस्थित केल्या, त्याचं गांभीर्य आहेच, त्या गंभीर नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही। मात्र या संदर्भात आपण लक्षात घेतलं पाहिजे, काल साधारणपणे 50 किलोमीटर ताशी असे वारे त्या ठिकाणी वाहत होते आणि आपण जर मुंबईमध्ये बघितलं, ॲव्हरेज दरवर्षी 800 झाडं पडतात। प्रत्येक मान्सूनमध्ये मुंबईमध्ये 800 झाडं पडतात। काल एका दिवसामध्ये 350 झाडं पडली आहेत आणि आजचा दिवस हा त्याहीपेक्षा गंभीर आहे। म्हणूनच आज आपण सगळीकडे वर्क फ्रॉम होमचे त्या ठिकाणी विनंती केली आहे शाळा कॉलेजेसला, कारण आज लेट दुपारनंतर 70 ते 90 ताशी वेगाने वारे वाहणार आहेत। आता ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या दुःखदायी आहेतच, पण कालची जी इमारत पडली ही पूर्णपणे बेकायदेशीर। या ठिकाणी ही बेकायदेशीर इमारत पडल्यामुळे त्या इमारतीतले लोक नाही, ज्या झोपडीवर किंवा ज्या छोट्या याच्यावरती पडली त्यातले लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या घटना गंभीर आहेत। आज आपण पाहू शकतो मुंबई पुण्याचा जो रोड आहे त्याच्यावर दरड कोसळलेली आहे। त्यामुळे हे जे काही इव्हेंट्स आहेत, आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत। या 2-3 दिवसात झालेल्या घटना, त्या घटनांवर केलेली कारवाई, पुढच्या म्हणजे त्या अशा घटना होऊ नये म्हणून केलेली कारवाई, आणि यापूर्वी ही प्रिपेअर्डनेस करता, म्हणजे शेवटी राजकीय बोलायचं झालं तर मागे काय झालं याची आकडेवारी मी देऊ शकतो, पण ती देऊन गेलेले मृत्यू हे आपल्याला परत आणता येत नाही। म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपल्याला थोडं संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी राहावं लागेल। या संदर्भात उद्या पूर्ण म्हणजे आताही निवेदन माझ्याकडे तयार आहे, पण आजचा दिवसही महत्वाचा आहे, त्यामुळे अर्धवट निवेदन करण्याच्या ऐवजी उद्या या संदर्भात संपूर्ण निवेदन हे आपण या ठिकाणी करू। पण आज या सभागृहाच्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करतो की आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे असणार आहेत, त्यामुळे झाडांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, टीन वगैरे जिथे लागले असतात तिथे परिणाम होऊ शकतो। या दृष्टीनं लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे। 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी। शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा। कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये। आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना, युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो। आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे। 12 वाजता पुन्हा आम्ही जे आपलं राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्या ठिकाणी एक पूर्ण महाराष्ट्रातला आढावा घेतो, सगळ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतो आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही। ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या